जय श्रीराम. इतकंच बोलू शकतो मी. पण मोदींचा मंत्र आहे. नरेंद्र मोदी हिंदुस्थानचे पंतप्रधान सध्या परदेश दौऱ्यावर आहे. आणि खरं म्हणजे हे प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारायला पाहिजे. विरोधी पक्षाला विचारून तुम्ही काय करणार? आम्ही वारंवार सांगतोय की पश्चिम बंगाल आणि आसाम केरळच्या निवडणुकांनंतर नरेंद्र मोदी भारतीय जनतेवर आर्थिक बोजा टाकून परदेशात जातील आणि ते खरं ठरलं. आणि मोदींनी सांगितलेलं आहे तुम्हाला गरीब व्हावं लागेल. आता मी श्रीमंत आहे. अडाणीचे खटले काढून घेतले अमेरिकेतून. अडाणीवर जे खटले सुरू होते अमेरिकेत ते मोदींनी काढून घेतले. त्यासाठी काय तडजोडी झाल्या हे त्यांना माहिती, देशाला माहीत नाही. पण या देशामध्ये अजूनही असंख्य निरपराध लोक खोट्या खटल्याखाली तुरुंगात आहेत. पण गौतम अडाणीवरचा खटला मात्र मोदींनी काढून घेतला. पण महाराष्ट्रात देशामध्ये असंख्य लोक खोट्या गुन्ह्याखाली ज्यांना पकडलेलं आहे, मग ईडी असेल, CBI असेल, ते तुरुंगात आहेत. त्यांचा न्याय कोणी करायचा? अडाणीचा न्याय होतो जागतिक पातळीवर, पण आम्हाला न्याय मिळत नाही. शिवसेनेला सुप्रीम कोर्टात महागाई वाढलेली आहे, महागाई वाढणार आहे. आणि महागाईमुळे या देशामध्ये, देशाच्या मध्यमवर्गीयांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. त्यातून एक आर्थिक अराजक निर्माण होईल. आणि भारतीय जनता पक्ष म्हणेल हे मुस्लिमांमुळे होत आहे, हे पाकिस्तानमुळे होत आहे. आणि आमचे लोक मग कपाळाला टिळे लावून या महागाईचं स्वागत करते आणि परत भाजपलाच मतदान करते. लोक त्यांच्या कर्माची फळं भोगत आहेत. जोपर्यंत लोक, एक काळ असा होता आम्ही पाहिला आहे, महिला महागाई विरुद्ध लाटणं मोर्चा काढायच्या, विद्यार्थी रस्त्यावर यायचे, महागाई विरोधात रस्ता रोको व्हायचा, आंदोलनं व्हायची. आज अशा प्रकारची आंदोलनं करणं लोकांनी आपल्या प्रश्नांसाठी, हा मोदींच्या राजवटीमध्ये देशद्रोहाचा गुन्हा ठरतो.